Hello friends of 7th class. You are reading and learning with Bhojne GR. Today we are going to learn unit 1.3. Little girls wiser than old people. लहान मुली मोठ्या माणसापेक्षा हुशार असतात किंवा समंजस असतात. So friends, open your My English book 7 and look at page number 10. Little girls wiser than old people. Let's see the introduction of the author. आपण या पाठाच्या लेखकाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. काउंट लेव निकोलोविच टॉलस्टॉय or Leo Tolstoy was one of the greatest authors of all time. लिओ टॉलस्टॉय हे एक महान लेखक होते. ही ऑथर्ड मेनी नॉवेल्स, शॉर्ट स्टोरीज अँड फिलॉसॉफिकल वर्क्स. त्यांनी अनेक नॉवेल्स म्हणजे कादंबऱ्या, शॉर्ट स्टोरीज म्हणजे लघुकथा आणि फिलॉसॉफिकल म्हणजे तत्त्वज्ञानविषयक लेखन केले आहे. हिज आयडियाज ऑन नॉन व्हायोलन्स had influenced great men like Mahatma Gandhi and Martin Luther King. नॉन व्हायोलन्स म्हणजे अहिंसा. अहिंसेबद्दलच्या त्यांच्या कल्पनांचा परिणाम महात्मा गांधी, मार्टिन ल्यूथर किंग यांच्यावर झाला. जॉर्ज टॉलस्टॉय रोट मेनी स्टोरीज फॉर चिल्ड्रेन. टॉलस्टॉय यांनी मुलांसाठी खूप गोष्टी लिहिल्या आहेत. धिस इज वन ऑफ देम. ही गोष्ट त्यापैकीच एक आहे. हाऊएवर धिस हॅज अ मेसेज फॉर ग्रोन अप्स टू. तथापि या गोष्टीतून मोठ्या माणसांनाही एक संदेश मिळतो. लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. लहान मुली मोठ्या माणसापेक्षा समंजस असतात. इट वॉज ॲन अर्ली ईस्टर. ईस्टर म्हणजे ख्रिश्चन लोकांचा एक सण. तो ईस्टर सणाचा एक दिवस होता. इन द यार्ड्स ले स्नो अँड रील्स रॅन डाऊन द विलेज. अंगणात बर्फ पडला होता आणि पाण्याची ओहोळ त्या खेड्याकडे वाहत होते. अ लार्ज पडल हॅड रन डाऊन फ्रॉम अ मॅन्युअर पाईल इंटू अ लेन बिटवीन टू फार्म्स. पडल म्हणजे डबके, पॉन्ड. एक मोठे डबके एका खताच्या ढिगाऱ्यापासून 2 शेताच्या मधून वाहत होते. अँड ॲट धिस पडल 2 गर्ल्स, वन ओल्डर दॅन द अदर, हॅड मेट. आणि त्या डबक्या शेजारी 2 मुली भेटल्या, त्यापैकी एक दुसरीपेक्षा मोठी होती. बोथ ऑफ देम हॅड बीन ड्रेस्ड बाय देअर मदर्स इन न्यू क्लोथ्स. दोघींनाही त्यांच्या आईने नवीन कपडे घातले होते. द लिटल गर्ल हॅड अ ब्ल्यू ड्रेस. लहान मुलीला निळा ड्रेस होता. अँड द एल्डर अ येलो वन विथ अ डिझाईन. आणि मोठ्या मुलीला डिझाईन असलेला पिवळा ड्रेस होता. बोथ हॅड देअर हेड्स रॅप्ड इन रेड कर्चिप्स. दोघींनीही डोक्याला लाल रुमाल बांधले होते. आफ्टर प्रेयर्स इन द चर्च द 2 गर्ल्स वेंट टू द पडल. चर्चमधील प्रार्थना संपल्यानंतर त्या दोघी मुली डबक्याजवळ गेल्या. वेअर दे शोड देअर न्यू गारमेंट्स टू इच अदर अँड बिगॅन टू प्ले. तेथे त्यांनी आपापले नवीन कपडे एकमेकींना दाखवले आणि त्यांनी खेळायला सुरुवात केली. दे वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर. त्यांना त्या डबक्यातील पाणी उडवायचे होते. द लिटल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द पडल विथ हर शूज ऑन.
लहान मुलगी पायातील बुटासह पाण्यात जाऊ लागली. बट द ओल्डर गर्ल सेड टू हर. तेव्हा मोठी मुलगी तिला म्हणाली, डोंट गो मलाशा, युअर मदर विल स्कोल्ड यू. मलाशा, जाऊ नकोस, तुझी आई तुझ्यावर रागवेल. आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. मी माझे बूट काढून पाण्यात जाते, तूही तसेच कर. द गर्ल्स टूक ऑफ देअर शूज, रेज्ड देअर स्कर्ट्स अँड वॉकड थ्रू द पडल टुवर्ड्स इच अदर. दोघींनीही त्यांचे बूट काढले, जगे जरा वर केले आणि त्या डबक्यात एकमेकींकडे चालू लागल्या. मलाशा स्टेप्ड इन अप टू हर अँकल्स अँड सेड. मलाशा घोट्यापर्यंत पाण्यात गेली आणि ती म्हणाली, इट इज डीपर अकुल्का, आय ॲम अफ्रेड. अकुल्का, हे डबके खोल आहे, मला भीती वाटते. नेव्हर माइंड, शी रिप्लाइड. हरकत नाही, ती म्हणाली. इट विल नॉट बी एनी डीपर, कम स्ट्रेट टूवर्ड मी. ते काही जास्त खोल नसेल, सरळ माझ्याकडे ये. दे केम क्लोजर टू इच अदर. दोघी एकमेकींच्या जवळ आल्या. अकुल्का सेड, मलाशा, लुक आउट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप, बट वॉक सॉफ्टली. अकुल्का म्हणाली, मलाशा, लक्ष दे आणि पाणी वर उडवू नको, पण हळूवार सावकाश चल. शी हॅड बेअरली सेड दॅट व्हेन मलाशा प्लम्प्ड हर फूट इन टू द वॉटर अँड बेस्पॅटर्ड अकुल्काज न्यू ड्रेस. ती असे म्हणत असतानाच मलाशाने तिचा पाय पाण्यात आपटला आणि अकुल्काचा नवा ड्रेस चिखलाने भरवला. अँड नॉट ओनली हर ड्रेस बट ऑल्सो हर नोज अँड आईज. आणि फक्त ड्रेसच नाही तर तिचे नाक आणि डोळेही चिखलाने भरले. व्हेन अकुल्का सॉ द स्पॉट्स ऑन हर ड्रेस सी ग्रीव अँग्री ॲट मलाशा. जेव्हा अकुल्काने तिच्या ड्रेसवरील डाग पाहिले तेव्हा ती मलाशावर रागावली. अँड स्कोल्डेड हर अँड रॅन आफ्टर हर अँड वॉन्टेड टू स्ट्राईक हर. आणि तिच्या मागे पळत तिला मारण्यासाठी जाऊ लागली. मलाशा वॉज फ्रायटन्ड अँड सीइंग वॉट ट्रबल सी हॅड कॉज्ड जम्प्ड आउट ऑफ द पडल अँड रॅन होम. मलाशा घाबरून गेली आणि आपण काय भानगड करून ठेवली आहे असे तिला वाटले. तिने डबक्यातून बाहेर उडी मारली आणि घराकडे पळून गेली. अकुल्काज मदर पास्ड बाय. अकुल्काची आई जवळूनच जात होती. सी सॉ हर डॉटर्स ड्रेस बेस्पॅटर्ड अँड सॉइल्ड. तिने आपल्या मुलीचा चिखलाने भरलेला आणि खराब झालेला ड्रेस पाहिला. व्हेअर अ कर्स्ड वन डिड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी. ती म्हणाली, अगं शापित मुली, स्वतःला एवढे घाण कुठे केलीस. मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅश्ड इट ऑन मी. मलाशाने मुद्दाम माझ्या अंगावर घाण उडवली आहे. अकुल्काज मदर ग्रॅस्प्ड मलाशा अँड गेव हर अ नॉक ऑन द नेप ऑफ हर नेक. अकुल्काच्या आईने मलाशाला घट्ट पकडले आणि मलाशाच्या मानेवर एक फटका मारला. मलाशा बिगॅन टू हाऊल अँड हर मदर रॅन आउट ऑफ द हाऊस. मलाशाने किंकाळायला सुरुवात केली आणि तिची आई घराबाहेर धावत आली. व्हाय डू यू स्ट्राईक माय डॉटर. शी बिगॅन टू स्कोल्ड हर
नेबर. तू माझ्या मुलीला का मारलीस? ती तिच्या शेजाऱ्यावर ओरडू लागली. वन वर्ड ब्रॉट बॅक अनादर अँड द वुमेन बिगॅन टू क्वारल. शब्दाने शब्द वाढत गेला आणि त्या बाया भांडू लागल्या. द मेन टू रॅन आउट अँड अ बिग क्राऊड गॅदर्ड इन द स्ट्रीट. माणसेसुद्धा पळत बाहेर आली आणि रस्त्यावर खूप गर्दी जमा झाली. ऑल वेअर क्राईंग अँड नोबडी कुड हिअर हिज नेबर. सर्वजण आरडाओरडा करत होते आणि कोणीही शेजारचे ऐकू शकत नव्हता. दे स्कोल्डेड अँड कर्स्ड इच ऑदर. ते एकमेकावर रागात ओरडू लागले आणि शिव्याशाप देऊ लागले. वन मॅन गेव अनादर मॅन अ पुश अँड अ फाईट हॅड बिगन. एका माणसाने दुसऱ्याला धक्का दिला आणि त्यांच्यात मारामारी म्हणजे फाईट सुरू झाली. व्हेन अकुल्काज ग्रँडमदर केम आऊट. तेव्हा अकुल्काची आजी घराबाहेर आली. शी स्टेप्ड इन द मिडस्ट ऑफ द पिझंट्स अँड बिगॅन टू टॉक टू देम. ती सर्व शेतकऱ्यांच्या मध्ये गेली आणि त्यांना बोलू लागली. व्हॉट आर यू डुईंग डिअर वन्स. माझ्या प्रियजनांनो, तुम्ही हे काय करत आहात? कन्सिडर द हॉलिडे. जरा सुट्टीचा विचार करा. धिस इज अ टाईम फॉर रिजॉयसिंग. हा आनंद साजरा करण्याचा वेळ आहे. अँड सी व्हॉट सीन यू आर डुईंग. आणि पहा तुम्ही हे काय पाप करत आहात. दे पेड नो अटेन्शन टू द ओल्ड वुमन अँड ऑलमोस्ट नॉक्ड हर ऑफ हर फीट. त्या म्हाताऱ्या आजीकडे कोणीही लक्ष दिले नाही आणि जवळजवळ धक्का बसून ती खाली पडली. शी वूड नेव्हर हॅव स्टॉप्ड देम इफ इट हॅड नॉट बीन फॉर अकुल्का अँड मलाशा. जर ही अकुल्का आणि मलाशाची बाब नसती तर तिने त्यांना कधीही थांबवले नसते. व्हाईल द वुमेन एक्सचेंज्ड वर्ड्स अकुल्का वाईप्ड ऑफ हर ड्रेस अँड वेंट बॅक टू द पडल नियर द लेन. जेव्हा त्या स्त्रिया एकमेकींना उलट शिव्या देत होत्या तेव्हा अकुल्काने तिचा ड्रेस पुसला आणि ती रस्त्याजवळच्या डबक्यात परत गेली. शी पिक्ड अप अ पेबल अँड बिगॅन टू स्क्रॅच द ग्राउंड सो ॲज टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट. तिने एक गुळगुळीत दगड उचलला आणि ती जमीन खोदू लागली जेणेकरून ते पाणी रस्त्यावर येईल. व्हाईल सी वॉज स्क्रॅचिंग मलाशा केम अप अँड बिगॅन टू हेल्प हर. जेव्हा ती जमीन खोदत होती तेव्हा मलाशा जवळ आली आणि तिला मदत करू लागली. शी पिक्ड अप अ चिप अँड वायडन्ड द रील. तिने एक अणकुचीदार दगड उचलला आणि ओहोळ रुंद करू लागली. द पिझंट्स हॅड बिगन टू फाईट जस्ट ॲज द वॉटर वेंट डाऊन द रील टुवर्ड द प्लेस वेअर द ओल्ड वुमन वॉज ट्राईंग टू सेपरेट द मेन. शेतकऱ्यांची मारामारी चालू होती. तो पाण्याचा ओहोळ ज्या ठिकाणी ती म्हातारी आजी भांडण सोडवत होती त्या ठिकाणापर्यंत गेला. द गर्ल्स रॅन वन फ्रॉम वन साईड ऑफ द रील द अदर फ्रॉम द अदर साईड. त्या दोन्ही मुली एक ओहोळच्या एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने एकमेकीकडे पळू लागल्या. लुक आऊट मलाशा, लुक आऊट शाउटेड अकुल्का. अकुल्का ओरडू लागली, बघ मलाशा, हे बघ. मलाशा wanted to say something herself but could not speak for laughter. मलाशाला काहीतरी सांगायचं होतं पण तिला हसू आवरत नव्हतं. The girls were running and laughing at a chip which was bobbing up and down the rail. त्या मुली पाण्यावर तरंगणाऱ्या
आणि वरखाली होणाऱ्या चिपकडे पाहून हसू लागल्या आणि त्यासोबत पळू लागल्या. दे रॅन स्ट्रेट इन टू द क्राऊड ऑफ द पिझंट्स. त्या मुली पळत पळत थेट त्या शेतकऱ्यांच्या गर्दीत आल्या. द ओल्ड वुमन सॉ देम अँड सेड टू द पिझंट्स. त्या म्हाताऱ्या आजीने ते पाहिले आणि ती त्या शेतकऱ्यांना खेळताना म्हणाली, शेम ऑन यू बिफोर गॉड मेन. लोक हो, देवासाठी तरी जरा लाज बाळगा. यू हॅव स्टार्टेड फायटिंग ऑन अकाउंट ऑफ दीज टू गर्ल्स अँड दे हॅव लॉंग ॲगो फॉरगॉटन इट. तुम्ही ज्या 2 मुलींसाठी मारामारी करत आहात आणि त्या दोघी तेव्हाच भांडण विसरले आहेत. द डिअर चिल्ड्रेन हॅव बीन प्लेईंग नाईसली टुगेदर. आणि त्या दोघी मुली प्रेमाने एकत्र खेळत आहेत. दे आर वायझर दॅन यू. त्या मुली तुमच्यापेक्षा समंजस आहेत, हुशार आहेत. द मेन लुक्ड ॲट द गर्ल्स अँड दे फेल्ट असेम्ड. माणसांनी त्या मुलीकडे पाहिले आणि त्यांना स्वतःची लाज वाटली. देन दे लाफ्ड ॲट देमसेल्व्स अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स. त्यांना स्वतःचे हसू आले आणि ते त्यांच्या शेताकडे पांगले निघून गेले. ऑथर लिओ टॉलस्टॉय. दिस वॉज द स्टोरी लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. थँक यू व्हेरी मच for watching and reading and learning with Bhojne GR.